वेलकम टू आदिस अँड मम्मा चॅनल। आणि आज मी शेअर करते रुटीन। आज छान सूर्यप्रकाश आलेला, 2 दिवसानंतर सूर्य आला इकडे। आज लेटच उठणं झालं थोडंसं। आद्विकला आणि मला दोघांनाही बरं नाही आहे, पण त्याला खायचं होतं पॅनकेक, तर मग मी हे हेल्दी नाचणीचं पॅनकेक करते। त्याच्यामध्ये फक्त नाचणीचं पीठ केलेलं आहे आणि ते गूळ टाकलेलं आहे, बाकी दुसरं मी काही ॲड करत नाही। आणि त्याला मग ते मधासोबत खूप आवडतं। त्याला डिफरंट शेपमध्ये हवं होतं, काही तर मनी माऊचंच पॅनकेक हवं होतं। मग ते आज मी बनवलं आणि ते सक्सेसफुली झालंसुद्धा। त्याचबरोबर त्याला टेडी बेअरचं पण हवं होतं। ब्रश वगैरे त्याचा उरकून घेतला ते बनेपर्यंत। ते फटाफट रेडी झालं। आद्विकची तिथेच गडबड चालू होती प्लेट घेऊन, हवं आहे म्हणून। आणि आज चक्क त्याने दोन्ही पॅनकेक स्वतःच्या हाताने खाल्ले। थोडंसं मला रिलॅक्स झालं। आणि ते खाऊन झाल्यानंतर मग घरातलं भरपूर काही आवरायचंच होतं। मग त्याला बघता मी त्याला आधी पॅनकेक काढून दिले आणि सगळं आवरायचं होतं। आणि मग नंतर चहा ठेवला। मी घेत नाही चहा, पण आज सर्दीमुळे मला असं वाटलं आल्याचा चहा घ्यावा। त्याला थोडंसं नवीन गेम करून दिली, बिझी करून दिलं। आणि देवपूजा राहिलेली 5-6 दिवस केली नव्हती पिरियड्समुळे, तर मग मी आज ते सगळं स्वच्छ केलं। तर मला आज छान वाटतंय। हे देवघर मला छान भेटलेलं आहे जर्मनीमध्ये, आणि लकीली भेटलं स्वामींच्या कृपेने। आणि मग छान अशी देवपूजा, सागरी संगीत केली मी। आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे पण केली। आज गुरुवार होता त्यामुळे, आणि मला मानासारखी अशी छान आरती वगैरे पण झाली। आणि ते करता खूप वेळ गेला माझा, कारण की आज खूप दिवसांनी पूजा करत होते। तर मग मी आज सगळं व्यवस्थित केलं। फक्त आज मला फुलं भेटली नाही। भेटण्याचं कारण असं की मीच गेली नाही खाली। 2 दिवस झाले आम्ही घरातच आहोत। इकडे खूप वारा आणि पाऊस होता, आणि वातावरण खूपच थंड झालं होतं कालपासून। ॲक्च्युली काल 2 दिवसापासून तब्येत आद्विकची खराब होती, आणि त्याच्यामुळे आता मलाही कालपासून कणकणी आणि थोडीशी सर्दी आहे। त्याच्यानंतर मग रांगोळी पण खूप दिवस काढली नव्हती, तर मी आज ते सुद्धा कंप्लीट केलं। आज रांगोळी वगैरे पण काढली देवापुढे, आणि छान असं प्रसाद पण ठेवला देवाला। नंतर मग आरती वगैरे उरकली, आणि छान अशी पूजा करून माझी झालेली आहे। आणि असं धूप, दिवा, अगरबत्ती वगैरे लावलं ना की घरात छान वाटतं। आणि अजून एक इकडे धुराच्या गोष्टी घरात चालत नाही, पण माझा देवारा ज्या रूममध्ये ठेवला आहे त्या रूममध्ये लकीली असं कोणतंच ॲप्लिकेशन नाही आहे की जे डिटेक्ट करतं स्मोक। आणि त्याच्यामुळे मी मनसोक्त धूप, अगरबत्ती वगैरे सगळं लावून देते। आणि छान ही स्वामींनी त्यांची सोय करून घेतलेली आहे। मस्तपैकी मी छान आरती वगैरे पण करू शकते, उदबत्ती वगैरे लावू शकते। बाकी लोकांना लावताना खूप भीती आहे, कारण की इथे थोडं जरी स्मोक डिटेक्ट झालं तरी लगेच अलार्म वाजतो, आणि ते फार भयानक आहे। त्याच्यासाठी पे पण करावं लागतं वेगळं। आता इथे वरती मी गुरुचरित्राचा अध्याय ठेवलेला आहे, आणि स्वामीचरित्राचा एक माझ्याकडे एक्स्ट्रा होता तो ठेवलेला आहे। आणि छान अशी माझी पूजा झालेली आहे। नंतर मग 2 दिवस खाली गेलं नव्हतं, छान ऊन पडलं आहे। मग आद्विकला घेऊन खाली गेले। आज बघू शकता तुम्ही असं एकदम क्लिअर स्काय, ही माझी बिल्डिंग आहे। आणि मग खालीच जरा वेळ म्हटलं खेळावं ह्याच्यासोबत, कारण की बरं नसल्यामुळे जास्त लांब गेलो नाही। मग इथे आद्विकने छान बॉल एन्जॉय केलं। खूप दिवस मातीत खेळला नव्हता तो, मातीतही खेळून झाला। आणि अशा प्रकारे आमचा दिवस संपवला। आम्ही दुपारी थोडंसं डाळ खिचडी खाल्ली, आणि बाकी काही नाही। आणि नंतर दोघांनी मेडिसिन घेतलं आणि झोपी गेलो। असं संपलं आमचा दिवस। आणि अशा प्रकारे आम्ही आमचा दिवस आजचा घालवला। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा। बाय।